थाळनेर या ठिकाणी, थाळनेर हे शिरपूर तालुक्यातलं एक छोटंसं गाव आत्ताचं असलं तरी पूर्वी ही फारुकी राजांची राजधानी होती, खानदेशची राजधानी होती. तर आज आपल्यासोबत नरसिंग परदेशी सर आहेत, इतिहासातले तज्ज्ञ व्यक्ती आहेत. थाळनेरच्याच कॉलेजचे बोरसे सर आपल्यासोबत आलेले आहेत आणि आज आपण या थाळनेरच्या परिसरामध्ये असलेल्या फारुकी राजांच्या ज्या काही ऐतिहासिक अवशेष इमारतींचे आहेत ते आपण बघणार आहोत आणि त्याची माहिती देखील घेणार आहोत. तर ह्या मागच्या बाजूला आपल्याला जे दिसत आहेत ह्या राजांच्या कबरी आहेत. मलिक राजा फारुकी हा जो होता हा फारुकी घराण्याचा संस्थापक होता आणि त्याच्या काळामध्ये तो फिरोजशाह तुघलककडे असताना या एक सरदार म्हणून असताना फारुकी राजवटीची स्थापना ही 1370 ते 80च्या आसपास या ठिकाणी झालेली आहे. आणि जी इमारत आपल्याला दिसते ही मलिक राजा फारुकीची कबर आहे. आहेत तेवढी स्थित्यंतर मात्र पूर्ण भारताच्या इतिहासात कुठे दिसून येत नाही. या खानदेशच्या इतिहासातलं एक सुवर्णपान म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते आहे फारुकी राजवट. या राजवटीची सुरुवात होते 1382 ते 1601. पण ज्या खानदेशच्या या राजवटीची पायाभरणी ज्या ठिकाणी झाली ती जागा म्हणजे ही थाळनेर. खानदेशातील राजधानीचं हे पहिलं ठिकाण, पहिलं स्थान. या राजधानीच्या संदर्भात असं म्हटलं जातं की याची सुरुवात कुठनं झाली किंवा त्याची निर्मिती कुठनं झाली याचा एक वेगळा रंजक इतिहास आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे सुलतानशाहीच्या काळामध्ये फिरोजशाह तुघलक नावाचा जो सुलतान होता तो एकदा सहज आपल्या काही सहकाऱ्यांसोबत शिकारीला गेला आणि शिकारीला गेल्यानंतर त्या ठिकाणी तो जंगलामध्ये भटकला, खूप लांब निघून गेला. त्याच्यासोबत खूप कमी लोक होते, तेही मागे सुटलेत. फक्त त्याचा एक सहकारी त्याच्यासोबत होता आणि त्याने 3 ते 4 दिवस ती सगळी सेवा केली, त्याला ती मदत केली आणि त्या जंगलात बाहेर निघण्याचा मार्ग शोधून काढला आणि त्या सुलतानाला सुखरूपपणे बाहेर आला. हे सुखरूपपणे बाहेर आल्यानंतर सुलतान खुश झाला आणि त्याने सांगितलं की तुला काय देऊ. तेव्हा त्या सेवकाने सांगितलं की मला काही नको, फक्त तुमचा आशीर्वाद असू द्या. त्याने सांगितलं तू माझा आशीर्वाद मागितला आहे ना, थांब मी तुला काहीतरी निश्चितपणे चांगला आशीर्वाद देतो. असं म्हणून त्यांनी या खानदेशामधला हा जो थाळनेर ही जहागिरी होती ही जहागिरी त्याला दिली आणि तो या ठिकाणी आल्यानंतर इथला वतनदार किंवा जहागीरदार झाला. त्याचं नाव होतं मलिक फारुकी. हा पहिला जो राजा होता याने थाळनेरमध्ये आपला ही जहागिरी वसवली आणि या ठिकाणी जो किल्ला आहे थाळनेरला तापी नदीच्या काठावर, या किल्ल्यावर तो येऊन त्याने इथल्या 52 गावांची जहागिरी जी होती ती सांभाळण्याचं काम केलं. 1392ला तो जेव्हा मेला तर मेल्यानंतर त्याला याच ठिकाणी या कबरीमध्ये दफन करण्यात आलं होतं. आम्ही ज्या सगळ्या या छत्र्या बघतो आहोत या वास्तू बघतो आहोत याला हजिरी असं म्हणतात. सर आता तुम्ही जिथं आहात ही कबर आहे का? हो ते सांगतो. हां, तर हे हजिरी त्याला म्हणतात, मकबरे त्याला म्हणतात. तर ही जी कबर आहे मी जी बघतो आहे या कबरीच्या ठिकाणीच मलिक राजा फारुकी याला 1392ला ते मेल्यानंतर या ठिकाणी त्याला दफन करण्यात आलं आणि दफन केल्यानंतर त्याच्या पार्थिवावर ही मकबरा त्या ठिकाणी बांधण्यात आला. या मकबऱ्याची शैली ही प्रामुख्याने त्या काळातली ही मुघल प्लस इंडियन अशा प्रकारची ही पर्शियन प्लस इंडियन अशा प्रकारची ही शैली आहे. आणि याच्यावरची ही जी नकाशी आहे ही नकाशी तयार करण्यासाठी त्या काळामध्ये मांडूचे काही कलावंत या ठिकाणी बनवत आले होते. या ठिकाणी थाळनेरला या हजिऱ्यांच्या ठिकाणी एकूण तुम्हाला 4 मुख्य थडगे दिसतील. या 4 थडग्यांमध्ये फारुकी राजांचे पहिले जे 4 राजे होते, सुलतान होते, त्यांना या ठिकाणी दफन करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावर या सगळ्या मकबरे उभारण्यात आलेल्या आहेत. याच्यातली महत्त्वाची गोष्ट की हा दगड जो आहे हा दगड प्रामुख्याने 2 ठिकाणून आणला गेलेला आहे. याच्यातला महत्त्वाचा जो ज्याच्यावर बारीक नक्षीकाम केलेली आहे हा दगड हा मांडूच्या किल्ल्याच्या वर असलेल्या मांडवगडातून आणला गेलेला आहे. आणि या ठिकाणी पायामध्ये असणारा जो दगड आहे तर या ठिकाणी जो दगड आहे तर तो या ठिकाणी जवळ मेथी म्हणून जे गाव आहे या मेथी गावामध्ये शिंदखेडा जवळचं तिथलं चालसीदोणी नावाचं जे दगड मिळतो त्या ठिकाणचा हा दगड पायामध्ये वापरण्यात आलेला आहे. या ठिकाणचं त्या काळातली नक्षीकाम जर बघितली तर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सिमेट्री दिसतात. या ठिकाणी
दरवाज्यांवर पण त्या ठिकाणी डिझाईन केले, त्याला मुघलकालीन सुलतानकालीन आर्किटेक्चर असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारच्या या सगळ्या दिसतात. तर वरच्या बाजूला सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी आर्किटेक्चरच्या एक डिझाईन्स दिसतात फुलांच्या. तर अशा प्रकारच्या या आहेत आणि प्रत्येक ठिकाणी त्याला अशा पद्धतीने कोरीव काम केलेलं आहे, खाचे खुसे केले आहेत आणि त्या ठिकाणी हे मकबरे ते उभारण्यात आलेले होते. पण कालांतराने या मकबऱ्यांकडे दुर्लक्ष झालं आणि आज ते अत्यंत जर्जर किंवा पडक्या अवस्थेत आहे असं आपल्याला दिसून येतं. म्हणजे हा जो फारुकी घराण्याचा संस्थापक होता मलिक राजा खान, मलिक राजा. आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ही त्याची कबर आहे आणि अशा इथे एकूण चार कबरी आहेत महत्वाच्या. तर आता आपण एक एक त्यांची माहिती घेऊया. या ठिकाणी आपल्याला एक शिलालेख दिसतो. हा शिलालेख प्रामुख्याने पर्शियन भाषेतला आहे. तर हा शिलालेख सुद्धा या ठिकाणी त्यांनी निर्माण केलेला आहे. याच पद्धतीचा एक शिलालेख तुम्हाला बऱ्हाणपूरच्या जो असीरगड आहे त्या ठिकाणी सुद्धा दिसून येतो. किंबहुना बऱ्हाणपूरमध्ये जी जामा मस्जिद आहे त्या जामा मस्जिदमध्ये आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी पर्शियन, संस्कृत आणि उर्दू अशा 3 प्रकारचं शिलालेख त्या ठिकाणी केलेला आहे. तर हे थोडंसं प्रिंट करतो तुम्हाला. असीरगड आणि खालनेर याच्यामधलं जे रिलेशन ते तुम्ही एक्सप्लेन जर केलं तर असीरगडचा आणि हा शिलालेख यांचा जो संदर्भ आहे तो आपल्या लगेच लक्षात. तर मलिक फारुकी हा जो राजा होता, तर या फारुक राजाने जेव्हा थाळनेर बसवलं, इथे राजधानी निर्माण केली, त्याच्या मृत्यूनंतर त्याने आपल्या दोघी मुलांना थाळनेर आणि लळिंग हे वाटून दिले. पण त्याचा मुलगा जो नसीर होता याने जो लळिंगला होता त्याने या थाळनेरवर आक्रमण करून आपल्या भावाला मारलं आणि थाळनेर सुद्धा त्याने ताब्यात घेतलं. हे ताब्यात घेतल्यानंतर त्याने विचार केला की याच्यापेक्षा मोठा किल्ला या परिसरात कोणता आहे, तर तो किल्ला त्याला दिसला असीरगडचा जो बऱ्हाणपूरजवळ आहे. मग त्या ठिकाणी गवळी राजाची त्या ठिकाणी सत्ता होती. त्याने त्या ठिकाणी आपल्या लोकांच्या मदतीने एक प्लॅन निर्माण केला आणि त्या प्लॅननुसार त्याने गवळी राजाला निरोप पाठवला की गुजरातच्या राजांनी माझ्या राज्यावर आक्रमण केलेलं आहे, तर अशा वेळेला माझ्या कुटुंबातल्या स्त्रियांना तुमच्या किल्ल्यामध्ये त्या ठिकाणी तुम्ही पनाह द्या किंवा आसरा द्या. तो बिचारा गरीब राजा होता, त्याने विश्वास ठेवला आणि त्या ठिकाणी किल्ल्याचे दरवाजे मोकळे केले. जेव्हा त्या पालख्या तिथं पोहोचल्या तर पालख्या पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी जेव्हा त्या पालख्यातनं लोक उतरले तर त्याच्यातनं स्त्रियाऐवजी सैनिक उतरले आणि त्यांनी त्या राजाच्या सगळ्या नातेवाईकांना मारून टाकलं, त्या राजाला मारून टाकलं. किंबहुना लहान बाळ सुद्धा सोडलं नाही, त्या सगळ्यांना त्याने मारलं आणि तो किल्ला ताब्यात घेतला. मग ही खानदेशची राजधानी जी थाळनेर होती, नंतर लळिंग होती आणि लळिंग नंतर ती असीरगडाची झाली. मग त्यांनी असीरगडावर काही वास्तू निर्माण केलेल्या आहेत. तिथंही काही शिलालेख आपल्याला दिसून येतात फारुक काळातले आणि काही शिलालेख तिथं दिसून येतात. त्यातलं मूळ राजधानीचं केंद्र जे आहे, पहिली राजधानी खानदेशची जर कोणती असेल तर ती थाळनेर आहे, म्हणून थाळनेरचा आपला विचार करता. सर या ठिकाणी आपण अजून एक परत थोडंसं बॅकला जाऊया. फिरोजशाह तुगलक जो होता याच्यासोबत हा मलिक राजा खान ज्याला म्हटलं गेलं, हा एक साधा शिपाई किंवा सरदार होता आणि फिरोजशाह तुगलकाच्या कारकिर्दीमध्ये त्याला थाळनेर आणि करवण बरोबर या 2 जहागिऱ्या मिळाल्या होत्या. आणि फिरोजशाह तुगलकाची राजवट नष्ट झाल्यानंतर यानं स्वतः इथे फारुकी घराण्याची स्थापना केली, मुहूर्तमेढ केली आणि ही त्याची राजधानी. आणि इथून त्यांना लळिंग म्हणजे धुळ्याजवळ लळिंग आणि असीरगड ही त्याची नंतर म्हणजे खानदेशमध्ये फारुकी घराण्याची मुहूर्तमेढ आहे, स्थापना आहे, ही मलिक राजा खानने थाळनेर या ठिकाणी केली. आणि ही खानदेशची राजधानी पहिली राजधानी. दुसरी सरांनी म्हटलं तसं लळिंग. आणि त्यानंतर त्यानं जो किल्ला जिंकला तो असीरगड म्हणजे बऱ्हाणपूरच्या जवळ मध्य प्रदेशमध्ये. म्हणजे सर बऱ्हाणपूर ते लळिंग हा पूर्ण प्रदेश हा फारुकी राजांचा ताब्यात आहे. आणि यांची कारकीर्द जी आहे ती 1382 पासून 1601 पर्यंत आहे. 1601 म्हणजे मुघलांची सत्ता येईपर्यंत. किंबहुना त्या ठिकाणी जवळपास 4 महिने स्वतः बादशाह अकबर याने असीरगडला वेढा घातला होता. असीरगडची विशेषता अशी की असीरगड जो किल्ला आहे त्याच्या खाली माळी आणि अंतरा असे 2 किल्ले आहेत छोटे. ते जोपर्यंत जिंकता येत नाहीत तोपर्यंत किल्ला जिंकता येते. पण त्याला तो किल्ला जिंकता आला नाही म्हणून त्याने दगाफटका केला आणि त्या ठिकाणी विषबाधा केली, रोगराई पसरली आणि त्याच्यामुळे लोक पटापट मेहरायला लागले. म्हणून तो राजा खाली आला आणि त्याने संधी केली आणि तो किल्ला खाली करून दिला. तर 17 नोव्हेंबर 1601ला स्वतः बादशाह अकबराने तो किल्ला त्या ठिकाणी ताब्यात घेतलेला होता. म्हणजे हा खानदेश जिंकण्यासाठी स्वतः अकबराला या ठिकाणी यावं लागलं. अशा प्रकारची ही महत्त्वाची घडामोड त्या खानदेशच्या दृष्टिकोनातून आपल्याला बघायला मिळते. आपण आतमध्ये पण
हे साधारणपणे 14व्या शतकामध्ये निर्माण करण्यात आलं आहे. आणि या मकबऱ्यांची जी उंची आहे ती जमिनीपासून मधला भाग जो आहे तर तो जवळपास 45 ते 50 फूट एवढा उंचीचा आपल्याला दिसून येतो. आणि त्या ठिकाणी गोल घुमट असं त्याला म्हटलं जातं. या ठिकाणचं आर्किटेक्चर हे जरी 15व्या शतकातलं असलं तरीही आज त्याच्यातली भक्कमता तेवढीच शाबूत आहे. फक्त त्याच्याकडे नीट लक्ष दिलं गेलं तर ही चांगलं ऐतिहासिक मॉन्युमेंट्स म्हणून समोर येऊ शकते. हा सुद्धा एक फारुकी राजांपैकी एका राजाचा हा मकबरा आहे. सगळ्यात आधी मलिक फारुकीचा जो मकबरा होता तो आपण बघितला, तो झाला. नंतर मगाशी बघितला तो. त्याच्यानंतर तिसरा मकबरा हा बांधला गेलेला होता. याची सुद्धा रचना ही त्या काळातलीच आहे, 15व्या शतकातली. सेकंड मकबऱ्यामध्ये आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी हवा येण्यासाठी जागा होती किंवा आवाज चारी बाजूला नीट जाऊ शकेल, चारी बाजूला आपण लक्ष ठेवू शकू अशा प्रकारची रचना त्याची होती. पण मात्र या मकबऱ्याची रचना ही तशी बंदिस्त स्वरूपात आहे. ही एखाद्या कोठडीसाठी याची रचना केली आहे. फक्त या मकबऱ्याला एक मुख्य प्रवेशद्वार असून 3 खिडक्या यांनी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि बाकीचा सगळा भाग हा त्यांनी बंद करून ठेवलेला आहे. त्याच्यामुळं एक कोठडी किंवा एकांत खाना या दृष्टिकोनातून या मकबऱ्याकडे आम्हाला बघावं लागतं. याच्यासाठी सुद्धा हा मांडीवरून जो दगड आला होता तोच दगड या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे असं आपण दिसून येतो. आपल्यासोबत आहे ठाणे कॉलेजचे प्राध्यापक सतीश भोसले, जे की विषयात शिकवताना. तर ह्या हे जे स्ट्रक्चर आपण बघत आहोत त्या स्ट्रक्चरविषयी तर आपल्याला माहिती आहे. हे जे स्ट्रक्चर आहे ते हिंदू आणि पर्शियन शैलीचे उत्कृष्ट नमुना म्हणून ते कोणीकडे पाहिजे जातात. विशेषतः हिंदूची जी बदामी हा जो आकारची शैली आहे ते इस्लामी स्थापत्यमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. याची निर्मिती आणि विशेषतः कळस याची छोटे छोटे कळस निर्मिती झालेली आहे. या कळसामध्ये जवळजवळ हा जो पूर्ण भाग आहे त्या व्यक्तीची वास्तू निर्मिती करताना वास्तुशैलीची निर्मिती करताना पर्शियन आणि हिंदू शैलीचे मिश्र शैली म्हणून हा एक आदर्श नमुना म्हणून आपल्याला पाहायला मिळतो. त्याचे 2 भाग आपल्याला पाहायला मिळतात. एक गड कारण की इस्लामी आणि पर्शियन संस्कृतीत किंवा स्थापत्यमध्ये गडस वगैरे यांना महत्त्व नाही किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचे चित्रशैली वगैरे मान्य नाही. परंतु आपल्याला हे पाहायला मिळतं गोल आणि या व्यतिरिक्त ऑब्झर्वेशन केलं ते बघा तुम्ही कळस तांब्याचं सर्व फुलं वगैरे वरती ही आपल्याला घुमट कळसासारखा आणि इतकं बारीक अत्यंत उत्कृष्ट येतच नाही. तर अनेक कबरे चायनी कबरेमध्ये त्याची वास्तुशैली आपल्याला पाहायला मिळते. दृश्य हिंदू आणि पर्शियन शैलीचा कबरी निर्माण करण्याचा स्थापत्य विषयामध्ये केलेला आहे. अजून आपल्याला इतर काही येतोय तर इस्लाम शैलीमध्ये त्यांना फुलं वगैरे त्यांना मान्य नाही. फुलं इकडे मान्य केली गोष्ट हे कमळाची फुलं पाकळ्या या शैलीमध्ये निर्माण केलेली आहे. ते मंदिरात कमळाच्या पाकळ्या आणि एक वेढा वरती कळस हे बारीक जर ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला अत्यंत उत्कृष्ट हिंदू आणि पर्शियन कारागिरीने या वास्तूंची निर्मिती केलेली आहे याच्यातून आपल्याला सांगता येईल. काही शिलालेख थोडे तत्कालीन बांधकाम करताना आर्किटेक्चरचा जर आम्ही विचार केला तर हा जो दगड होता या दगडांना जोडण्यासाठी त्या काळामध्ये सिमेंट नव्हतं तर चुनखडीचा वापर केला जायचा. पण चुनखडीचा वापर सुद्धा अत्यंत कमी पद्धतीचा होता. हा विशिष्ट प्रकारचा डिझाईननुसार दगड तयार केला जायचा, कापला जायचा. त्याच्यामध्ये नंतर एक खोपा केला जायचा आणि त्या खोप्यामध्ये वरचा दगड बसवला जायचा आणि अशा प्रकारे बांधकामाची जी शैली होती ती मजबूत करण्याचा प्रयत्न केला. आणि फक्त जी कोरी एखादी रेष राहिली असेल ती भरण्याचं काम त्या ठिकाणी चुनखडीने करण्यात आलं होतं.
म्हणजे हा दगडाच्या दगडामध्ये खोगा करून त्या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे असं आपल्याला दिसून येतं. ही जी चौथी कबर आहे ही सगळ्यात शेवटी बांधली गेलेली आहे. याला सुद्धा तत्कालीनप्रमाणे फक्त एकच दरवाजा दिलेला आहे आणि 3 खिडक्या याला दिलेल्या आहेत. ही सुद्धा तशी बंदिस्त कबर म्हणून त्याला ओळखली जाते. या कबरीचं एक वैशिष्ट्य असं की याला खालच्या बाजूला ही जी डिझाईन केलेली आहे ही डिझाईन आपल्या मंदिराच्या पद्धतीची थोडीशी आपल्याला दिसून येते. किंबहुना या ठिकाणी खांबाचे जे पिलर आहेत या पिलरला सुद्धा त्या ठिकाणी अलंकृत करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे असं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारचे पिलर या ठिकाणी आहेत. सेम याच बाजूला पण केलेलं आहे. या बाजूला सुद्धा केलेलं आहे आणि या ठिकाणी मुस्लिम आर्किटेक्चरनुसार किंवा पर्शियन आर्किटेक्चरनुसार त्यांनी ही एक कमान केली आहे की या ठिकाणी राहून ते आपल्या परमेश्वराची प्रार्थना करतात. त्या अनुषंगाने ही त्या ठिकाणी त्यांनी ती केलेली कमान आहे. सेम स्ट्रक्चर इथं आपल्याला या पिलरवर सुद्धा बघायला मिळतं. ठाण्याचा परिसर आहे हा प्राप्त माहितीनुसार जवळपास 650 एकरच्या परिसरामध्ये हे सगळं हिस्टॉरिकल मॉन्युमेंट त्या काळामध्ये निर्माण करण्यात आले होते आणि याच्यामध्ये एकूण 4 घुमट आहेत. त्यापैकी आपण 4थ्या घुमटजवळ आहेत. याशिवाय या घुमटच्या समोर त्यांचे काही महत्त्वाचे सरदार होते. त्या सरदारांच्या सुद्धा समाध्या किंवा त्याची छत्र्या इथे दिसून येतात. याशिवाय महत्त्वाची गोष्ट या फारुकी राजांच्या ज्या राण्या होत्या तर त्यांचे जे सेवक होते ते मेल्यानंतर त्यांना सुद्धा या ठिकाणी दफन करण्यात आलं आहे आणि त्यांच्या काही कबरी आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. तर या ठिकाणी साधारणपणे आपण जर बघितलं तर जवळपास 20 ते 25 कबरी लहान लहान या ठिकाणी आहेत. तर त्यांच्या काही राण्या ज्या होत्या त्यांच्या या कबरी आहेत किंवा त्यांचे जे सेवक होते त्यांच्या या कबरी आहेत असं म्हटलं जातं. या कबरींच्या पाठीमागे सुद्धा त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर 2 पिलर आपल्याला दिसतात ती त्यांची नमाजची जागा होती असं आपल्याला म्हटलं जातं. त्या ठिकाणी इबादतखाना त्यांचा होता. त्याशिवाय त्याच्या या कबरींच्या पुढं जर तुम्ही गेलात तर तिथं त्या ठिकाणी एक ओटा तयार केलेला आपल्याला दिसून येतो. हा ओटा जो आहे हा सुद्धा त्या ठिकाणी एक कबर निर्माण करण्यासाठी त्या ठिकाणी तयार करण्यात आला. पण तो कबर त्या ठिकाणी आपण बघू शकतो. या ठिकाणी आहे या ठिकाणी सुद्धा त्यांना अशा प्रकारचं हजिरे किंवा त्याला मकबरे बांधणार होते अशा प्रकारचं त्यांचं स्ट्रक्चर आपल्याला दिसून येतं. मात्र काही कारणामुळे ते बांधले गेले नसतील. मात्र त्याच्या चौथरा आजही आपल्याला दिसून येतो. या परिसरामध्ये एकूण जर बघितलं तर आपल्याला 17 ते 19 चौथरे असे दिसून येतात. याशिवाय या चौथऱ्याच्या बाजूला इबादत खाना जो होता की त्या ठिकाणी नमाज पडली जात होती हा सुद्धा एक स्पॉट आपल्याला इथं दिसून येतो. याशिवाय या परिसरामध्ये जर बघितलं तर फारुकी राजांना आपलं राज्य सांभाळताना आपले देवाची प्रार्थना करता यावी म्हणून ही इबादतखाना या ठिकाणी निर्माण केला गेला होता. ही पश्चिम दिशा आहे आणि या पश्चिम दिशेला त्यांची या ठिकाणी ही मस्जिद आहे की जे प्रार्थनास्थळ आहे. त्या ठिकाणी ते उभे राहून आपल्या परमेश्वराची आराधना करत होते. अशा प्रकारचं स्ट्रक्चर हे त्या काळात बांधलं गेलं होतं. हे स्ट्रक्चर आजही आपल्याला दिसून येतं. किंबहुना या ठिकाणी जे पिलर उभे केले गेले आहेत ते जे मॉन्युमेंट्स आहेत याच्यावरही आपल्याला त्या काळातले काही शैली दिसून येतात की मध्ययुगीन काळातल्या त्या शैली आहेत 15व्या शतकातल्या. याशिवाय हे नंतरच्या काळामध्ये पुन्हा आपल्या सरदारांसाठी किंवा त्यांच्या आप्तसोक्यांसाठी ही कबर बांधण्यात आलेली आहेत आणि हे थडगे बांधण्यात आलेले आहेत. या थडग्यांचं स्ट्रक्चर जर बघितलं तर आपल्याला हे वरचा पापुद्रा निघाल्यामुळे लक्षात येतं आहे की याच्यासाठी त्यांनी नंतरच्या काळात बांधकाम केल्यामुळं इथं दगड कमी मात्र इथं माती आणि छोट्या छोट्या गोट्यांचा वापर झालेला दिसून येतो. त्याच्यामुळे याची लाईफ कमी झाली आणि हे ढासळण्याच्या मार्गावर आलेलं आहे असं आपल्याला दिसू शकतं. या ठिकाणी सुद्धा एका व्यक्तीची आपल्याला थडगं या ठिकाणी दिसून येतं. हे मधलं आर्किटेक्चर मात्र त्याच काळातलं आहे असं दिसून येतं पण तेवढी भक्कमता येतं दिसून येत नाही.
त्यांच्या आप्तस्वकीयांपैकी जी कबर होती त्यातली बऱ्यापैकी कबर ही दिसून येते. याचं आज ही स्ट्रक्चर बऱ्यापैकी शाबूत आहे. ही अत्यंत छोटी जागा आहे आणि या छोटी जागेमध्ये फक्त एक दरवाजा आणि तीन बाजूला तीन खिडक्या अशा प्रकारची याची रचना आहे. याची उंची मात्र साधारणपणे 20 ते 22 फुटाची एवढीच आपल्याला दिसून येते. याला सुद्धा हा जो दगड वापरण्यात आला आहे हा मालवण्यातला दगड आहे असंच आपल्याला दिसून येतं. याच्यातही अलंकृत करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. अत्यंत छोटी आपण थाळनेर या गावातील तापी नदीच्या किनारी जो थाळनेर किल्ला आहे त्या किल्ल्यावर आलेलो आहे. हा एक भुईकोट किल्ला आहे आणि आपण जसं बघाल ह्या तटबंदी किल्ल्याच्या आपल्याला ज्या दिसत आहेत आणि या ठिकाणी पर्यटन विकास मंडळाने एक बोर्ड पण लावलेला आहे. परदेशी सर आपल्याला अजून त्याच्याबद्दल सांगतील. थाळनेर ही खानदेशातील फारुकीची पहिली राजधानी. याच ठिकाणी या भुईकोट किल्ल्यावर येऊन त्यांनी आपली ही सगळी जबाबदारी सांभाळली होती. हा भुईकोट किल्ला पद्धतीचा हा जो किल्ला आहे हा अगदी तापी नदीच्या काठाला लागून उभारण्यात आला आहे. सद्यस्थितीत त्याचे सगळे अवशेष संपलेले आहेत. फक्त तापी नदीच्या बाजूला एकच भिंत आपल्याला दिसून येते. पण हा उंच भाग होता आणि इथं 52 गावाची जी जहागिरी होती याच्यातनं ते सगळं हा प्रदेश बघत होते. हा किल्ल्याचा चढ आपण जर बघाल तर इथून आपल्याला थाळनेर या गावाचा परिसर दिसतोय आणि ही किल्ल्याची वास्तू किल्ला जो आहे हा नदीच्या किनारी आहे. त्याच्या तटबंद्या दिसत आहेत पण बऱ्याच प्रमाणात झाडी वाढलेली आहे. आता आपण येथील जे जुनं मंदिर आहे किल्ल्यातलं त्या ठिकाणी जातोय. आता आपण किल्ल्याच्या अशा भागात आहोत की किल्ल्याच्या बाजूला जी तापी नदी वाहत आहे ही नदी आपल्याला आता इथं दिसेल. सर आपण तापी ही खानदेशची जीवनवाहिनी असं म्हटले जाते. पूर्ण भारताचा इतिहास आपण बघितला तर पूर्वेकडनं पश्चिमेकडे वाहणाऱ्या फक्त 2च नद्या आपल्याला दिसतात. एक म्हणजे नर्मदा आणि दुसरी तापी. तापी ही मध्य प्रदेशात उगम पावते आणि पुढे गुजरातमध्ये जाऊन त्या ठिकाणी समुद्रामध्ये विलीन होते. असा तिचा इतिहास असला तरी महाराष्ट्राचा खूप मोठा प्रदेश तिने या ठिकाणी सुजलाम सुफलाम केलेला आहे. अशा या महत्त्वपूर्ण अशा नदीवर थाळनेरची पहिली राजधानी स्थापन झाली होती. हा सुद्धा योगायोग आहे की पहिली राजधानी ही थाळनेरला तापी नदीच्या काठावर स्थापन झाली आणि थाळनेरचीच मुख्य राजधानी आसिरगड होती. बऱ्हाणपूरला तापी नदीच्या काठावरच निर्माण झाली होती. म्हणजे तापीने या देशाला किंबहुना खानदेशला संजीवनी दिली असं आपण म्हणू शकतो. तर आपण या ठिकाणी तापी नदीच्या काठावर उभे आहेत आणि मी त्या तापी नदीच्या काठावर असणाऱ्या या थाळनेर किल्ल्याच्या तटबंदीवर उभा आहे. याच तटबंदीला लागून पुढं हा सगळा भुईकोट किल्ला निर्माण केला गेला होता आणि या किल्ल्यातून पुढं आपण बघू शकतो की या किल्ल्याच्या वरनच संपूर्ण या ठिकाणी 52 गावांची जी जहागिरी होती वतनदारी होती ही करण्यात आली होती. त्याच्या देखरेख या ठिकाणी केली जात होते. आताही आपण जर बघू शकतो तर या किल्ल्याची तटबंदी आणि त्याचे बुरुज आपल्याला आजही स्पष्टपणे दिसू शकतात. या बुरुजच्या जवळच आपण जर पुढे गेलो तर असं दिसतं की या ठिकाणी या बुरुजच्या बांधकामासाठी हे बांधकाम जरी आपल्याला दिसतंय ते विटांचं आहे त्याच्यामुळे तरी या ठिकाणी या किल्ल्याची जर तटबंदी आपण बघितली तर याला या ठिकाणी पातळ किंवा चिपट्या अशा विटांचा वापर केलेला दिसून येतो. त्याच्यामुळे हे बांधकाम 14व्या शतकातलं आहे की 15व्या शतकातलं आहे हा थोडासा वादाचा विषय आहे. कदाचित नंतरच्या काळामध्ये त्याची डागडुजी करून याला भक्कमता देण्यासाठी ही तटबंदी पुन्हा निर्माण केली गेली असावी असं आपण बघू शकतो म्हणू शकतो. मात्र इथला एकूण जर परिसर बघितला किंवा इथला इतिहास बघितला तर 1380 ते 1392 या काळामध्ये या ठिकाणी फारुकींची राजवट स्थापन झाली होती. त्याच्यामुळे हा किल्ला त्याच काळात निर्माण झाला होता हे आपल्याला स्पष्टपणे सांगता येतं. सद्यस्थितीत तेवढे फक्त ही एवढी एकच भिंत या किल्ल्याचा अवशेष म्हणून शिल्लक आहे. बाकी तसं काही शिल्लक उरलेलं नाही. काळाच्या ओघामध्ये हे सगळं नष्ट झालेलं आहे. आज आपल्याला हा सगळा सांस्कृतिक वारसा जर जपवायचा असेल तो पुढच्या पिढीपर्यंत न्यायचा असेल तर याच्या संवर्धनाकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातनं महाराष्ट्र शासनाने आणि इतिहासप्रेमींनी तसंच गावातल्या नागरिकांनी सुद्धा लक्ष द्यावं अशी मी कळकळीची विनंती करतो. आताच आपण थाळनेर किल्ल्यावर जाऊन आलो. ह्या किल्ल्याचा शेवट म्हणजे पेशवाई आपण 1818ला संपली असं म्हणतो पण खऱ्या अर्थाने ठिकठिकाणी जिथं संस्थानिक होते किंवा स्थानिक राजे होते
यांनी इंग्रजांना जो विरोध आहे हा शेवटपर्यंत चालू ठेवला आणि त्याच्यामध्ये येतो हा थाळनेरचा किल्ला. थाळनेरचा किल्ला काबीज करण्यासाठी ब्रिटिशांचा हिस्लॉप नावाचा अधिकारी इकडे आलेला असताना थाळनेरचे जे किल्लेदार होते, ज्यांना तुळशीराम मामा म्हटलं गेलं, त्यांनी शेवटपर्यंत हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात जाऊ नये याच्यासाठी प्रयत्न केला. पण शेवटी ब्रिटिशांनी हा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर तुळशीराम मामांना सगळ्यांसमोर दुसऱ्या दिवशी फाशी देण्यात आली आणि अशा प्रकारे थाळनेर ही जी संस्थान होतं हे ब्रिटिशांच्या ताब्यात गेलं. तर हे जे तुळशीराम मामा होते यांचे जे वंशज आहेत थाळनेरमधील हे नरेंद्रसिंग जमादार हे आपल्यासोबत आता आहे आणि आपण आता त्यांच्याकडूनही या इतिहासाबद्दल थोडंसं जाणून घेऊया की सर तुम्ही सांगा की कशा पद्धतीने आपला इतिहास थाळनेरचा जो आहे आणि तुळशीराम मामा यांच्याबद्दल आणि तिथून पुढे कसं. तसं सुरुवातीपासून जर सांगायचं म्हटलं सर तर थाळनेर हे जे गाव आहे हे खानदेशची राजधानी होती आणि खानदेश हा खान राजांच्या नावावरून खानदेश पडला. त्याच्या अगोदर हा कान्ह देश होता, पण इथे यादवांचं राज्य होतं आणि ज्या किल्ल्यावर आपण जाऊन आलात तो किल्ला इंग्रज आले. इंग्रज येण्याच्या अगोदर त्यांनी इथून बऱ्हाणपूरला गेले आणि हे जे थाळनेर होतं आमची जागीर होती जवळ जवळ बबडासला. आम्ही 12 राऊंडांपैकी एक राऊंड होतो. मग ते आमच्या ताब्यामध्ये आमच्या याच्या संरक्षणासाठी आणि याच्या सुरक्षेसाठी आमच्याकडे देऊन गेले. ती जबाबदारी म्हणून आमच्या पूर्वजांनी इंग्रजांची 1818 मध्ये लढाई केली. हा एकमात्र किल्ला असा आहे महाराष्ट्रातला की जिथं भारतीयांची आणि इंग्रजांची खरोखर लढाई झाली. 2 इंग्रज ऑफिसर मारले गेले एकही आणि त्याची साक्ष म्हणून तिथं दोघांच्या कबरी आहेत. पण दुर्दैव असं आहे की ज्या किल्लेदारांनी त्यांच्याशी लढाई केली ते इंग्रजांनी तर त्यांचा इतिहास लिहिला पण स्वतंत्र भारतामध्ये देखील त्याचा कुठे उल्लेख केला गेला आहे. एक नाव तुळशीराम मामा म्हणून इतिहासामध्ये ज्याची नोंद आहे, मराठा म्हणून नोंद आहे. महाराष्ट्रामध्ये जे लोक होते ते सर्व मराठे होते. मराठ्यांचं राज्य इंग्रजांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जे आपल्याशी लढले ते मराठे लढले. प्रत्येक राज्यामध्ये पंजाबमध्ये गेले तर सिख लढले, राजस्थानमध्ये गेले तर राजपूत लढले. अशा पद्धतीचा त्यांचा इतिहास लिहिण्याची ती क्रिया होती. पण त्यांचं खरं नाव हे राणाजी रामसिंगजी होतं. ही राणाजी त्यांची पदवी होती आणि रामसिंगजी त्यांचं नाव होतं. आजी हवेलीवर ती हवेली 1656ची आहे. आज 300 वर्षाच्या वर तर तिचं नाव लिहिलेलं आहे राणाजी रामसिंगजी किल्ले थाळनेर असं. ते आता पुसत झालेलं. तर तो त्यांचा इतिहास खरा इतिहास होता आणि हे गाव स्वतंत्र झालं. हा सुरुवातीला हे माजूरच्या रस्त्याकडे होतं. त्याच्यानंतर पुन्हा इकडे पश्चिमेकडे आलं. पश्चिमेकडनं महापुरामुळे ते गाव हे झालं आणि पुन्हा मध्यंतरी गावाची स्थापना झाली. हे तेव्हाही मध्येच होतं, आताही मध्ये होतं आणि किल्ल्याला लागून होता. किल्ला जवळजवळ उद्ध्वस्त झालेला होता. तिथं कोणत्याही प्रकारची वस्ती नव्हती आणि म्हणून आम्ही जमादार पाड्यावर आमच्या जमादार पाडा हा नंतर नाव दिलं गेलं. हा संपूर्ण भाग जिथं आपण बसलेलो तिथून हा संपूर्ण किल्ले थाळनेर असा त्याचा किल्ले थाळनेर म्हणून उल्लेख होतो. आजही टपालामध्ये कोणाचंही पत्र आलं तर आमचा पत्ता किल्ले थाळनेर असा असतो. आणि जिथं आपण बसलेलो आहोत इंग्रजांनी ज्या ज्या वेळेला चौकशी केली आमच्या पूर्वजांचे की ते कुठं आहेत काय करतायत त्यांच्या 1857च्या लढाईच्या वेळेलाही त्यांचा पिछा केला. तर त्यांना जेव्हा जेव्हा प्रश्नावली विचारली गेली तर इंग्रजांनी या जागेपासून तर किल्ल्यापर्यंत त्यांच्या कबरी बांधल्या गेल्या पण जिवंत कोणी इंग्रज ऑफिसर तिथपर्यंत कोणी गेला असा त्याचा उल्लेख नाही आहे. असं त्या ज्या वेळेला इंग्लंडच्या राणीला रिपोर्ट द्यायचा टू द क्राऊन असे म्हणून ते डॉक्युमेंट्स होते. टू द क्राऊन आणि मग मध्ये प्रश्नावली असायची की हु इज गुमान सिंग. मग त्याच्यामध्ये की बाबा यांना हे इंग्रजांना यांच्यापासून शांती प्रस्थापित करता येत नाही. खाजासिंग नाईकचा त्याच्यामध्ये उल्लेख होतो ज्याला आपण खाजा नाईक म्हणतो. बऱ्हाणपूरचे जे शव म्हणून आहेत त्यांचं नाव हे होतं शाहू खान. तर ते शाहू खानचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे. अशा ज्या लढवय्या त्यावेळेला होते विशेष करून आदिवासी पुस्तकामध्ये 1818 ते 1857 पर्यंतही विरोध हा इंग्रजांचा सुरूच होता. इथं इंग्रजांचा विरोध कायम सुरू होता. उलट हे 20,000 वस्तीचं गाव होतं. फार मोठं ट्रेड सेंटर होतं. म्हणजे बऱ्हाणपूर पासून जो टेक्सटाईलचा माल जायचा तो नदीच्या मार्गाने सुरतेपर्यंत जायचा आणि तिथून एक्सपोर्ट व्हायचा. एवढं मोठं सेंटर त्यावेळेला बऱ्हाणपूर ते सुरत मार्गावरचं एक मोठं वर्ल्ड ट्रेडच्या याच्यामध्ये याचा उल्लेख आहे थाळनेरचा की त्यावेळेला इथली जी पॉप्युलेशन होती ती 20,000 होती आणि टेक्सटाईलचं मोठं सेंटर होतं. इथं जे काही लोक म्हणतात की इथं ममुला म्हणून आहे तर ममुला नाही तो लाईट हाऊस सारखा होता. तिथं लोक ज्या थांबायची
तिथं मुक्काम करायची. लोक म्हणतात की तिथं असं होतं की आपण गेले की भाडे निघायचे, भाडे नाही निघायचे. तो एक प्रकारचं तिथं मंडप सारखा व्यवस्था होती. कुणी आले तर त्यांची भाड्याची व्यवस्था असायची. त्याला आज पण ममुला म्हणतो. आज पण त्याचे थडकं पाण्यामध्ये उडालेलं आहे. या नदीच्या किल्ल्याच्या पायथ्याला घाट आहे. तो घाट त्या लोकांच्या थांबण्यासाठी होता. असं एवढं मोठं हे व्यापारी सेंटर इंग्रजांनी नंतर उद्ध्वस्त केलं. इथं कोणत्याही प्रकारचं हा कसबे ठाणे, ठाण्याच्या नावाने गावं ओळखली जातात. खामखेडा कुठं गाव आहे तर ते कसबा ठाणे, म्हणजे एवढा मोठा कसबा हा इंग्रजांनी उद्ध्वस्त केला. इथलं सर्व शासकीय व्यवस्था काढून घेतली. पोलीस ठेवले, घोडे ठेवले, दहशत निर्माण केली आणि मग शिरपूर वगैरे अशा या गावाचा विकास झाला. म्हणजे आपण जर आता बघितलं तर आपण सुरुवातीला फारुकी राजांच्या कबरी ज्या ठिकाणी होत्या त्या ठिकाणी गेलो होतो. फारुकी राजवट जी खानदेशमध्ये होती, जे की राजधानी थाळनेर त्यांनी सुरू केलं होतं. तिथून आपण सुरू केल्यानंतर आपण खानदेशचा किल्ला पाहिला, थाळनेरचा जो किल्ला आहे तो पाहिला. आणि त्याच्यानंतर 1818ला जेव्हा तो ताब्यात घेण्यात आला तर त्याच्यानंतर देखील 1857 पर्यंत जसं जमादार साहेबांनी सांगितलं की ख्वाजा नाईक आणि इतर जी काही मंडळी ब्रिटिशांनी लढत होती, ही सगळी मंडळी ब्रिटिशांच्या विरोधात 1857 पर्यंत लढत होती. असा हा थाळनेरचा अत्यंत मोठा असा इतिहास आहे. खानदेशची राजधानी, खानदेशचं एक ट्रेड सेंटर म्हणून खानदेश हे प्रसिद्ध होतं आणि ते इथूनही यापुढेही असंच राहावं अशी आमची इच्छा आहे. धन्यवाद.